तर आजची जी गोष्ट आहे तिचं नाव आहे शेवटचा प्रवासी. आणि ही गोष्ट सुरू करण्याआधी एक गोष्ट सांगणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणतात की ही घटना ज्याच्या सोबत घडली तो माणूस आजही जिवंत आहे. म्हणजे बघा, ही काही फार पूर्वीची गोष्ट नाहीये. हे घडले अगदी अलीकडे 2021 साली. तर मी एक एसटी बस ड्रायव्हर. माझी ड्युटी लागायची कोल्हापूर रत्नागिरी मार्गावर. आणि त्या रात्रीची गोष्ट आहे ही. माझी शेवटची फेरी होती. आणि त्या रस्त्याबद्दल म्हणजे खास करून रात्रीच्या प्रवासासाठी एकच नियम होता. एक असा नियम जो मोडायची हिंमत कोणीच करायचं नाही. नियम अगदी साधा होता पण तितकाच महत्वाचा. रात्रीचे 12 वाजले की काहीही झालं, आभाळ जरी कोसळलं तरी बस थांबवायची नाही. का हे असं कुणी तोंडावर बोलायचं नाही, पण सगळ्यांना आतून माहिती होतं. वेळ झाली होती रात्रीचे 1:15. बसने घाटात प्रवेश केला आणि जसं काही वेगळ्या जगात आलो. धुकं, अरे बापरे, इतकं दाट होतं की गाडीचे हेडलाईट असून नसल्यासारखे होते. पुढचं 1 इंचभर सुद्धा दिसत नव्हतं. आणि त्याच मिठ्ठ काळोखात आणि धुक्यात रस्त्याच्या कडेला मला कुणीतरी उभं असल्याचा भास झाला. एक बाई होती, हातात एक जुनाट पिशवी, केस पूर्ण विस्कटलेले आणि मान खाली घातलेली. त्या कृतीला पाहिल्याबरोबर मागून कंडक्टरचा आवाज आला. जोरात ओरडला तो, साहेब थांबवू नका. त्याला तो नियम आठवला होता. पण मी काही विचार करण्याच्या आतच ती बाई रस्त्याच्या मधोमध थेट बसच्या समोर येऊन उभी राहिली. आता माझ्याकडे तिला वाचवण्यासाठी ब्रेक दाबण्याशिवाय दुसरा काहीच पर्याय नव्हता. मी जोरात ब्रेक दाबला. बस कशीबशी थांबली. ती बाई अगदी शांतपणे बसमध्ये चढली. कंडक्टरने तिकीट विचारलं, पण ती काहीच बोलली नाही, एक अक्षर सुद्धा नाही. ती तशीच पुढे चालत गेली आणि थेट बसच्या अगदी शेवटच्या सीटवर जाऊन बसली. मी पण सुस्कारा सोडून बस परत सुरू केली. बस हळूहळू त्या घाट रस्त्यावरून पुढे जात होती. आतमध्ये एकदम शांतता होती, म्हणजे अंगावर येणारी शांतता. आणि त्याच शांततेत कंडक्टर हळूच माझ्या केबिनजवळ आला आणि अगदी हळू आवाजात माझ्या कानात म्हणाला, साहेब मागे तर कुणीच बसलेलं नाहीये. त्याचं बोलणं ऐकून माझा काळजाचा ठोकाच चुकला. मी गाडी चालवत असतानाच माझी नजर वरच्या आरशाकडे गेली. ती शेवटची सीट जिथे ती बाई बसली होती पूर्ण रिकामी होती. तिथे कुणीही नव्हतं. माझं डोकं अक्षरशः बधीर झालं. अरे, गेली कुठे ती? बस तर धावत होती, दरवाजे बंद होते. मग ती उतरली कशी? कुठे गेली? मी हाच विचार करत होतो आणि तेवढ्यातच माझ्या खांद्यावर एक थंडगार, अगदी बर्फासारखा थंडगार हात ठेवला गेला. आणि माझ्या कानाच्या अगदी जवळ एक आवाज कुजबुजला, माझं स्टॉप आलंय. माझ्या अंगावर सरकन काटा आला. मी घाबरतच मान वळवली. ती बाई माझ्या ड्रायव्हिंग सीटच्या अगदी शेजारी उभी होती आणि तिचे डोळे, तेव्हा तिच्या चेहऱ्यावर डोळे नव्हतेच. तिथे फक्त 2 काळ्याभोर खोल खड्ड्यांसारख्या पोकळ्या होत्या. ते दृश्य पाहिलं आणि बस माझ्या हातून सुटलीच. गाडीवरचा माझा ताबा पूर्णपणे गेला. पुढे काय झालं, बस कुठे वळली, कशी धडकली, मला यातलं काही आठवत नाही. मी बेशुद्ध झालो. जेव्हा मला जाग आली तेव्हा मी हॉस्पिटलमध्ये होतो. नंतर पोलीस आले, माझा जबाब घेतला आणि त्यांनी जे सांगितलं ते ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. ते म्हणाले, साहेब, तुम्ही ज्या बाईचं वर्णन करताय तशी एक बाई 5 वर्षांपूर्वी याच घाटात एसटी बसच्या अपघातात वारली होती. आणि तेव्हापासून असं म्हणतात की ती रोज रात्री शेवटच्या बसची वाट बघत इथेच उभी असते. त्या दिवसानंतर मी पुन्हा कधीच त्या ड्रायव्हरच्या सीटवर बसलो नाही. मी ती नोकरी कायमची सोडून दिली. त्या घटनेला आता बरीच वर्षे झाली आहेत, पण म्हणतात ना, काही गोष्टी कधीच संपत नाहीत. आजही बघा, त्या रात्री मला ती शेवटची सीट रिकामी दिसली आणि मी घाबरलो होतो. पण आता जेव्हा लोक रात्रीच्या एसटीने प्रवास करतात आणि त्यांना शेवटची सीट रिकामी दिसते तेव्हा त्यांना भीती वाटत नाही. कारण लोक म्हणतात की ती सीट रिकामी नसतेच मुडी, ती तिथे आधीपासूनच बसलेली असते.